घेतलेला कोणताही निर्णय मागे घ्यायचा नाही हे माझ्या श्रेष्ठींकडून शिकलो असं नागपूरमधल्या बंडखोरानं म्हटलंय। नितीन गडकरी राहत असलेल्या प्रभाग क्रमांक 18 मधून धीरज चव्हाण या संघ स्वयंसेवकानं बंडखोरी केली आहे। अर्ज मागे न घेण्यावरती देखील तो ठाम आहे। माझे पक्षश्रेष्ठी कधीही निर्णय घेऊन माघारी फिरत नाहीत, टाकलेलं पाऊल मागे घेत नाहीत असा तर्क या बंडखोर उमेदवारानं लावलेला आहे। माझा काही हे राजकीय पिंड नाही, पण मला असं वाटते की जो कार्यकर्ता काम करतो त्याला कुठेतरी योग्य मान सन्मान मिळाला पाहिजे। आणि माझे जे पक्षश्रेष्ठी आहे, मी ज्यांना मानतो अशा सगळ्यांचा तुम्ही स्वभाव बघितला तर त्यांनी घेतलेलं कुठलंच पाऊल कधी आयुष्यात मागे घेतलं नाही। तर त्यांच्याचकडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊनच, त्यांच्या विचाराची दखल घेऊन, त्यांच्या निर्णयाची दखल घेऊन मी माझा पाऊल मागे घेतला नाही। तुम्ही याला बंडखोरी म्हणत आहे, पण माझ्या हिशोबाने तो बंडखोरी हा विषय नाही आहे। हा कार्यकर्त्याच्या आत्मसन्मानासाठी आणि कार्यकर्त्याच्या भविष्यासाठी घेतलेला निर्णय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।